मोतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या खातल्यात माळा ताशाचा आवाज रे ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला गणपती बाप्पा मंगलमूर्ती क्या बात है आनंद सर, काय सुंदर, काय काय एनर्जेटिक सुरुवात करून दिली आहे तुम्ही आजच्या एपिसोडची. आणि तुमचं संगीत सम्राटच्या मंचावर खूप खूप स्वागत. आदर्श नेहमी त्याच्या आजोबांविषयी बोलत असतो, तुमच्याविषयी बोलत असतो, आणि आज तुम्ही प्रत्यक्ष इथे आला आहात. आदर्श या शोचा गेले 2 सीझन जज आहे, आणि मला असं वाटतं तुम्हाला असं विचारायचं आहे मला की तुम्ही आदर्शविषयी काय बोलाल. खरोखरच मला आनंद होतोय. माझं नाव आनंद आहे आणि आदर्शला या ठिकाणी पाहून आनंदच वाटणार आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी राहुल भाऊ आणि आदर्शलाही त्यांच्यामुळं भरपूर काही शिकायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. आणि ही सर्व मुलं या ठिकाणी मेहनत करतायत, भरपूर चांगलं गातायत. असंच गात राहा. मी आलोय, मलाही खुश करा आणि महाराष्ट्राला खुश करा हीच विनंती करतो तुम्हाला. आणि या मुलाची संधी तुम्हाला मिळालेली आहे, ह्याचा फायदा करून घ्या एवढंच सांगतो. आनंद सर, तुम्ही आला इथे त्यामुळे आमच्या या शोची शोभा अजून वाढली आहे, यात काही शंका नाही. एपिसोड खूप रंगत जाणार आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला मी स्थानापन्न व्हायची विनंती करते. धन्यवाद. थँक्यू. सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं. आणि त्याच सोबत स्वागत करूयात आपल्या टीम्स आणि त्यांच्या कॅप्टनचं. टीम नादमधुर सह्याद्री आणि त्याची कॅप्टन सावनी रवींद्र. टीम स्वरमय कोकण आणि त्याची कॅप्टन जुईली जोगळेकर. टीम सूरसाज विदर्भ आणि त्याचा कॅप्टन राहुल सक्सेना. आणि टीम लयदार मराठवाडा आणि त्यांचा कॅप्टन अभिजित कोसंबी यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या हाऊस बँडचं. तर मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या भागाकडे. या आठवड्यात सर्व टीम्स मधल्या उर्वरित स्पर्धकांचे दर्जेदार परफॉर्मन्सेस होणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये सूरसास विदर्भ आणि नादमधुर सह्याद्री एकमेकांसमोर असणार आहेत. राहुल आणि सावनी तयार आहेत? ॲब्सोल्युटली. मागच्या आठवड्यात झालेल्या फेरीत सूरसाज विदर्भनी आम्हाला हरवलं होतं, तर आता आमची वेळ आली असं मला वाटतं. सो आम्ही पंगा घ्यायला तयार आहोत. तयार आहेत ना गाईज? हो, आम्ही पण रेडी आहोत. आणि आता नादमधुर सह्याद्री ची कॅप्टन सावनी रवींद्र हिला मी विचारणार आहे, तुझ्या टीम मधून आता कोण येणार आहे? माई, होऊन जाऊ दे. गुरुजी. हा छोटा अभिजित, होऊन जाऊ दे. आम्हाला सगळ्यांना लई विश्वास आहे की आम्हाला पण 1 पॉईंट भेटन, कारण आता स्टेजवर राडा करायला येतात आमचे संदीप आणि चेतन.
जिनी तजन ताक जनु ततिट तरिट तनुक तिनिक तिनिक तजम तिरगडम तजम तिरगडार के बुद्धन चिरपी चकर दार्या बुद्धन चिरपी चकर कल कल गदी गदी पुचकर कल कदी गदी गदी पुचकर खिंच के सुरन मुर मत कर खिंच के सुरन मुर मत कर सब चले गए चित बड़ी चित उड़े किच बचकाए किच बचकाए खाए जा रे कारे कागा का क्यों शोर मचाए उस नारी का दास न बन जो राह चलत को राह भुलाए काला रे जा रे ये काला बोला ओ खारे नाले में जाके तुम धो के आ काला रे गारे ये गड़बड़ है जी ओ गारे ये सुर कौन सा जी ओ गारे ये हमको भटका ओ दिया गारे ये सुर कौन सा जी ये क्या रे तुम यार भाई वो के संगीत सम्राट के स्टेज पे मुझे से पंगा लेगा चलगा यक चतुर नार कर के सिंगार यक चतुर नार बड़ी होशियार मेरे मन के द्वार ये घुसत जात अपने ही जाल में फंसत जात हम मरत जात अरे आई चतुर नार बड़ी होशियार करके सिंगार अपने ही जाल मेरे मन के द्वार हम हंसत जात हम मरत जात हम हंसत जात सारे गाम अयो अटक गयो अयो रामा अयो टेरिफिक परफॉर्मन्स क्या बात है. म्हणजे आपण नेहमी गाणं ऐकतो, आज आम्ही इथे सगळ्यांनी तुमचा परफॉर्मन्स बघताना सुद्धा इतका एन्जॉय केलाय. तुम्हाला चॅलेंज करणारा राहुल पण तुमच्यासाठी उभा राहिला. आणि आता आपण विचारणार आहोत आपल्या परीक्षकांना. आदर्श, आवाज वाढवचे शिल्लेदार माझ्यासोबत अजून आहेत, माझे वडील, आमच्या दोघांचे डुएट आहे. तर मी त्यांनाही म्हणेन एकदा, पप्पा आवाज वाढव यांच्यासाठी तुम्ही म्हणाच. जसं मी म्हणतो एकदा म्हणाच तुम्ही. आवाज वाढव. क्या बात आहे. धन्यवाद. मित्रांनो, तुमच्यात काय लपलंय, काय दडलंय ना, हे बाहेर काढताना अविनाश दादा, लव यू. पूर्ण संगीत सम्राट टीम, चॅनलचे जेवढेही मेंबर्स आहेत, आपला हाऊस बँड, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॅड म्हणाले की अरे यांचा परफॉर्मन्स झाला, मला मूडच आला म्हणाले. तर हे असायला पाहिजे एका परफॉर्मन्समध्ये. कडक मजा आली. धन्यवाद. राहुल दादा, हे गाणं असं आहे की जर ते चांगलं गायला गेलं ना, तर ही अशीच रिॲक्शन प्रत्येकाकडनं येऊ शकते. कारण हे परफॉर्मन्स ओरिएंटेडच गाणं आहे. हे जर व्यवस्थित गायलं तर सगळे उठून उभे राहतातच. आणि तसे तुम्ही आज गायलात. तुमची गिव्ह अँड टेक इतकी छान होती दोघांची, ती मला खूप खूप आवडली. अप्रतिम गायलात तुम्ही. ऑल द व्हेरी बेस्ट. छान. धन्यवाद. आनंदजी, मला एवढंच सांगायचंय, आनंद मिलिंदच दिसले म्हणून गाणं चांगलं झालं. धन्यवाद. आभारी. आता मी वळणार आहे राहुलकडे. राहुल, तू कोणाला पाठवणार आहेस? जो नेहमीच जिद्दीने परफॉर्म करतो नेहमीच, आणि त्याचं नाम पण आहे जिद्नेश. तर जिद्नेश, तू पूर्ण नाद मधुर सह्याद्रीला संपूर्णपणे घरी पाठव. वाह वाह, ये बात. क्या बात आहे. रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पेटल काहूर खुडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर रिकामी सांजाची घागर
हरणीच्या दारात वाघर मनी पेटल कापूर फुडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजची घागर हे डोळ्यामध्ये मावना सागर सागराच्या पायी खोल वावर डोळ्यामध्ये मावना सागर सागराच्या पायी खोल वावर भरला भरला भाळ हरला नशीब हरल मनी पेटल काहूर कुडून टाकला अंकुर ओ चालला देवीचा जागर रिकामी सांजची गागर सुंदर झालं जिग्नेश. थँक्यू. आपण आनंदजींनाच विचारूयात. आता जे गाणं मी ऐकलं जिग्नेशनी फार चांगलं गायलेलं आहे. थँक्यू. आणि खरं म्हणजे हे गाणं तू स्वतःचं करून गायलंस. थँक्यू सो मच. ह्याच्यामध्ये माझा काही लवलेश नव्हताच. आनंद शिंदे कुठेच दिसत नव्हता. पण मी एकच सांगेल की ज्या वेळेला आपण माईक लांब करतो त्यावेळेला सुद्धा थ्रो हा कमी नाही होता कामा. कारण हे गाणं मी 2.5 फुटावरून गायलेलं आहे. माईकच्या थ्रो कमी नाही झाला एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि घाबरायचं कारण नाही बिलकुल. काही तर काही कोणी फासावर देत नाही तुम्हाला. इथं हरले तरी सुद्धा तुम्ही घरी गेल्यावरही गाणंच म्हणणार आहात. बेस्ट गायलं. आनंदजी, आम्हाला या गाण्याविषयीची तुमची आठवण ऐकायला खूप आवडेल. आजी अतुल ज्या वेळेला मला हे गाणं गायला लावलं याचा खरोखर म्हणजे एकच अंतरा होता या फिल्ममध्ये. पण मी गायल्यामुळं म्हणजे ते प्रोड्युसरला जास्त आवडलं आणि म्हणून त्यांनी 2 अंतरे ठेवले आणि परत शूट केलं. वा. वाढवलं ते गाणं. आणि मी पहिल्यांदाच असं साईड सॉन्ग गायलं की मी हेही गाऊ शकतो. हे मला अजय अतुलमुळं माहीत झालं. आनंदजी, या गाण्याच्या 4 ओळी आम्हाला प्लीज तुमच्याकडून ऐकायला मिळाला तर खूप मजा येईल. रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पेटल काहूर खोडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पेटल काहूर फोडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर. धन्यवाद. राहुल दादा, मला काही बोलावंसंच वाटत नाहीये. इतकं जबरदस्त आत्ता आनंदजीनी गायलंय. जिग्नेश, मी तुझं कौतुक एवढ्या करता करतो कारण तुझा पिंड नाहीये तरीही तू हे अटेम्प्ट केलंस आणि आता आनंदजी म्हणाले तसं तू तुझ्या पद्धतीने खूप चांगला गायलास. थँक्यू. आदर्श,
जिग्नेश, मला खूप आवडलं की तू एक वेगळं गाणं ट्राय केलंस. त्यासाठी मी तुला स्टँडिंग ओवेशन देणारच आहे. अशाच वेगवेगळी गोष्टी ट्राय करत राहा मित्रांनो. मला खूप जास्त आनंद होतो जेव्हा कोणी तू क्लासिकल गातोस आणि तू येऊन इथे काहीतरी रिकामी सांजाची घागर ह्या सगळ्या गोष्टींना शब्द फेक, थोडेसे त्याचा अभ्यास कर. क्लासिकल ट्रेनिंग आहे, सगळं आहे, पण ह्या पण गोष्टी आल्या ना तर तुला कोणीही कुठलंही गाणं गायला कधीही बोलू शकते, हे लक्षात घे. दोघांनीही तिघांनीही रादर त्यांच्या जॉनरच्या स्टाईलच्या पलीकडे जाऊन आज परफॉर्म केलेलं आहे. तर तुमचा काय निकाल आहे? तो एक गुण ज्याला जातोय ती टीम आहे नाद मधुर सह्याद्री सावनीची टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स नादमधुर सह्याद्री, संदीप, चेतन आणि सावनी. थांब दोन्हीही टीम्सनी वेगवेगळे जॉनर्स ट्राय केलेत, त्यामुळे 1 पॉइंट जिग्नेशलाही मिळतोय. सुरसाल विदर्भला. कॉंग्रॅच्युलेशन्स जिग्नेश, तुम्ही तिघही बसू शकता. आणि आता वेळ झाली आपल्या पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. राहुल, मी तुला विचारणार आहे की तुझ्या टीम मधून आता तू कोणाला पाठवणार आहेस? म्हणजे सावनीने आता एक मोठा चॅलेंज दिलाय मला, तर मीच येतो. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुल सक्सेनासाठी. राहुल, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. एक मिनिट तुमच्या मी ना सोलो परफॉर्मन्सेस खूप वेळा ऐकलेत. सो संगीत सम्राट पर्व दुसरे लेवल आपली वाढलेली आहे, त्याच्यामुळे असं वाटतं आम्हाला की तू आणि सावनी एकत्र गा, आणि तेही आज आपण आनंदजींना डेडिकेट केलं, तर आनंदजींचं एक गाणं तुम्ही दोघं मिळून गावत असं क्या आम्हाला बात आहे. नक्की नक्की. अंड्या बँजो करी साला फिल्लन गिरे त्यानं फुलवली त्यानं झुलवली त्यानं
डुलवली त्यांना खुलवली वीणावली सोकावली गौरी 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 कलकलीच्या महाले गोरी गौरी मांडवा खाली गौरी कलकलीच्या महाले मांडवा खाली कलकलीच्या महाले हे मांडवा खाली कलकलीच्या महाले हे मांडवा खाली कलकलीच्या महाले हे मांडवा खाली कलकलीच्या महाले हा. सुपर परफॉर्मन्स सावनी आणि राहुल. थँक्यू थँक्यू. आनंदजींना सांगायचंय की आनंदजी दरवेळेला आपले कॅप्टन सोलो परफॉर्म करतात, पण आज त्यांनी पहिल्यांदा इथे डुएट परफॉर्मन्स दिलेला आहे आणि या डुएट परफॉर्मन्सवरती त्यांचा निकाल ठरणार आहे. तर मी राहुल दादाला विचारते, राहुल दादाला तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला? ज्यांनी ओरिजिनल गाणं गायलंय ते शेजारीच बसलेत, त्याच्यामुळे ह्या गाण्याविषयी मला असं वाटतं मी फार बोलू नये आणि आनंदजींनाच मी सांगतो की त्यांनी बोलावं. आनंदजी. माझ्यापेक्षा चांगलं गायलं तुम्ही, मी हे तुम्हाला सांगतो. जर हे गाणं तुम्ही गायलं असतं तरी सुद्धा हे गाणं हिटच झालं असतं, कारण तुमचा प्रयत्न इतका जबरदस्त होता. म्हणजे भरपूर मेहनत केली तुम्ही, याबद्दल मला आवडलेलं आहे, सर्वांनाच आवडेल अशी माझी आशा आहे. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू थँक्यू. आदर्श. चासला कवरा भारी गायला यार, मला आवडलं. ऑफकोर्स आज डॅड आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं गाणं आहे, त्यांनी राज्य केलं या गाण्यावरती आणि त्यांच्या इतका थ्रो नाही आहे सगळ्यांमध्ये, कोणातच नाही आहे, महाराष्ट्रात काही जगात नाही आहे त्यांच्या एवढा दमदार आवाज नाही आहे. तर तो कुठेतरी वाटतोच आपल्याला मिसिंग. पण शिंदे फॅमिलीऐवजी कोणीतरी दुसऱ्याने गाणं गायलेलं मी पहिल्यांदाच हे ऐकलंय. सो मला मजा आली, मी एन्जॉय केलं. थँक्यू थँक्यू. आणि आता आपण गुण विचारणार आहोत. राहुल दादा, आदर्श. आनंदजींनी स्वतः एवढं कौतुक केल्यानंतर मला असं वाटतं की रिझल्ट खूप सोपा आहे. नादमधुर सह्याद्रीला 2 गुण आणि सूरसाज विदर्भाला पण 2 गुण. दोन्ही टीम्सना कॉंग्रॅच्युलेशन. सावनी. थँक्यू. आणि राहुल, Thank you. तुम्ही दोघेही स्थानापन्न होऊ शकता. अचानकपणे कॅप्टन्सना एकत्र परफॉर्म करायला सांगून आपल्या जजेसनं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. पण हे होणारच आहे. हा मंचच असा आहे जिथे फक्त स्पर्धकांसाठी नाही तर कॅप्टन्ससाठी सुद्धा स्पर्धा 1 लेवल अपच असणार आहे. आता मी जाणार आहे सावनीकडे. सावनी, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? आता एक वेगळाच माहोल बनून जाणार आहे आणि त्याच्यासाठी मी आमंत्रित करते कैवल्य केसकरला. कैवल्याचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जो बंदिशें थी जमाने की तोड़ आया हूँ मैं तेरे वास्ते दुनिया को छोड़ आया हूँ आया तेरे दर पर दीवाना आया तेरे दर पर दीवाना तेरा दीवाना तेरा दीवाना तेरा दीवाना आया तेरे दर पर दीवाना आया तेरे दर पर दीवाना यह तेरा ही सौदाई यह तेरा ही शहदाई तेरे इश्क में से मर जाना आया तेरे दर पर दीवाना आया तेरे दर पर दीवाना तेरा जलवा जो पाऊं मैं हर गम भूल जाऊं तेरा जलवा जो मैं पाऊं मैं तो हर गम भूल जाऊं ये आंसू जो है बहते बस इतना है ये कहते कहा तू और कहा मैं पराया हूँ यहाँ मैं जानो दिलवार दूं मैं जिंदगी हार दूं मैं जैसे शम्मा पे मरता है परवाना आया तेरे दर पर दीवाना आया तेरे दर पर दीवाना
आया तेरे दर पर तेरा ही दीवाना, दीवाना तेरा, दीवाना तेरा, दीवाना तेरा, दीवाना तेरा, दीवाना तेरा, दीवाना तेरा। आया तेरे दर पर दीवाना, दीवाना दीवाना, आया किस मोड़ पे अफसाना, आया किस मोड़ पे अफसाना, आया किस मोड़ पे अफसाना, आया इस 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 मोड़ पे अफसाना। वा कैवल्य, काय सुंदर माहोल बनवलास तू तुझ्या गाण्याने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या रविदादांसाठी ज्यांनी कैवल्यला हार्मोनियमवर साथ केली. आदर्श, कैवल्य, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन करेन की तू कव्वाली आज सादर केलीस. थँक्यू दादा. काय शेर म्हटलाय आधीचा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पॉवरफुल गाणं आहे हे, खूप जास्त कोड्याला खूप जास्त वाढतं गाणं. ते सगळे खूप छान निभावलंस तू. अजून शब्द छान क्लिअर आले असते तर अजून छान झालं असतं, पण तू छान, प्रयत्न तुझा छान होता. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच दादा. राहुल दादा, त्यावेळेला मी तुझं अभिनंदन करतो, कारण तू नेहमी जी गाणी गातोस त्याच्यापेक्षा खूप वेगळं गाणं गायलास. आणि मी हे वडाळी ब्रदर्सचं ऐकलेलं आहे लाईव्ह, आणि ते दोघांनी मिळून गायलं आहे. आणि तू एकट्याने हे सगळं गायलंस. तुला जी साथ दिली तुझ्या टीमनी, मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की अतिशय सुंदर तुम्ही त्याला साथ दिलीत. ह्याच्यामध्ये तुमचं बॉन्डिंग पण दिसतं. कॉम्पिटिशन आपली असली तरी हे जे स्पिरिट आहे तुमच्या सगळ्यांमधलं हे असंच ठेवा, कारण सगळ्यांनी इथे चांगलं गावं अशी प्रत्येकाची इच्छा पाहिजे, आणि त्याकरता तुम्ही मदत करताय. सो तुम्हाला खूप खूप तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आदर्शनी ज्या तुला गोष्टी सांगितल्या त्याच्याकडे नक्की लक्ष दे. अदरवाईज मला खूप आवडलं, कानाला मजा आली. ऑल द बेस्ट. सो मच दादा. आनंदजी, मी एवढं सांगू इच्छितो, कव्वाली गात असताना, तुम्ही क्लासिकल वगैरे गात असताना ज्याप्रमाणे तुम्ही गळ्यातून गाता तसं दिसलंही पाहिजे. चेहऱ्यावरती आपले हावभाव अशा टाळ्या नाही वाजल्या पाहिजे. कव्वाली गाताना मर्दाना कव्वाली गातो, कव्वाली गाताना मर्दाना स्टाईल आली पाहिजे. ती आपल्या भावनेतून बाहेर येते, मग आपल्या आवाजातून बाहेर येते. त्या पण दिसल्या पाहिजेत, तर अजून काही मजा आली असती. आणि तुम्ही भरभरून नाव करा, हाच एक आशीर्वाद मी तुम्हाला देऊ शकतो. आणि फार छान, व्हेरी गुड. थँक्यू सो मच दादा. आनंद दादा, मला इतकं बोलणं पडतंय तुमचं आणि आम्हाला खूप शिकायला मिळतंय तुमच्याकडनं. आणि आम्ही सगळेच ॲज अ स्टुडंट म्हणून आम्ही तुमच्या समोर बसलोय. सो आमच्या सगळ्यांकडनं मी एक विनंती करते की कव्वालीच्या 2 ओळी आम्हाला ऐकायला मिळाल्या तर. घडे सर्व काही या पैशाच्या बाई, पैशासाठी भाऊ भावाला खाई, पैशाने कहर केला दुनियेच्या बाजारी, विकतात देव धर्म घे पैशाचे पुजारी. पैशाला मिळे गीता, पैशाला कुराण, आणि पैसा हवा म्हणून कुणी विकतीमान. मग मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोहळा विके कुणी, अन पैशाच्या साठी पोटचा गोळा विके कुणी. कुणी पुत्र आईला विकतो बाजारी, कुणी भाऊ बहिणीची खातोय कमाई. घडे सर्व काही या पैशाच्या, पैशा पुढे भल्या भल्यांनी लाज सांडली, कैकांनी उघडाबरूची विक्रीच मांडली. मग पैशाचा या जगात ऐसा खेळ देखिला, अन पैशाचा लोभी बाप इथे विकतो लेकीला. समजे ना मला काय सांगू ऐशापतीला, अन पैशाच्या साठी विकतो हा सौभाग्यवतीला. पैशामुळे आंधळी झाली दुनिया, कळे ना कुणाला भलाई बुराई. मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. पैसाच माणसाला सैतान बनवितो,
पैसाच माणसाला भगवान बनवितो, पैसाच चढवितो, पैसाच तुडवितो, आणि पैसा नको नको ते पाप येथे घडवितो. मग पैशा विडा गोर गरिबांचे भास्कर, दहनभूमीवर प्रेत अडकून राही, मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. तो जियो इस तरह ये जिंदगी नौरों के काम आए, जलाओ ऐसी शम्मा रोशनी इन औरों के काम आए. यही ने की बदी जो कुछ तेरे साथ जाएगा, और अलावा इसके तू नादान खाली हाथ जाएगा. तो रहेगा कौन हमेशा इस जहां में किसकी रहती है, बशर सुनता नहीं लेकिन कज़ा आवाज देती है. क्या आवाज देती है? रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई, रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई. अय मरीज हिज्र, ये हिम्मत कहां से आ गई. कल तो कहता था कि बिस्तर से उठा जाता नहीं, उड़ गया दुनिया से, ये ताकत कहां से आ गई. कल 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 ये करेंगे वो करेंगे सब कुछ करेंगे, लेकिन कल करेंगे इसलिए कहना है कि कल कल न कर, कल तो ना आई ना आएगी. कल कल करेगा कल तुझे बेकल बनाएगी. डालेगा इनको कल पे तो ये कल आएंगे, ये लम्हे कीमती ही बेकार जाएंगे. कल का ख्याल छोड़ दे, कल की न फिक्र कर, कल के भरोसे वक्त को बर्बाद यूं न कर. कल होगा क्या किसी को कल की खबर नहीं, अख्तर तो कल ये दूर है पल की खबर नहीं. रूह का लिप से निकल जाने को घबराती है, और लब जो हिलते हैं तो बस आवाज यही आती है. क्या आवाज आती है? तू लाग हिफाजत कर ले, तू लाग करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद. आणि आता वेळ झाली आपल्या पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. राहुल, मी तुला विचारणार आहे की तुझ्या टीम मधून आता तू कोणाला पाठवणार आहे? ओमकार पाटीलला म्हणजे निमंत्रण देऊ इच्छित आहे. ओंकारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती अलोन राहू आता चल कपल होऊ ना. बक्तरी गोडीत लक्झरी गाडीत लोया मैं उडॉन, बक्तरी गोडीत लक्झरी गाडीत लोया मैं उडॉन. बेबी ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन. आग आली तू गावात बाराच्या भावात गेलंय सारच भान. आन कॉलेजात भेट झाली तुझी मला भेटून वाटलं छान. ओळख पाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी. आग प्रपोज माझ्या तू अपोज करून कशी ग जमल जोडी. होतो म्या किडकिडा हडबी काडीची, का खाऊन वाट लागली वाडीची. येड्या ग बाळाला राणी तुझं पीठ दाबली, तुझ्या वाणी राणी मला एक नाही भावली. झालं तू पण अभि गेला न विहिरीत गावली. तुझ्या माग माग राणी म्या विहिरीत लावली. आणि करतोय झोंबा मी मारतोय बोंबात हालत झाली घाण. करतोय झोंबा मी मारतोय बोंबात हालत झाली घाण. बेबी ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन. बेबी ब्रिंग इट ऑन, बेबी ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन. ओंकार, छान झालं गाणं. थँक्यू. आपण विचारूयात आदर्शला. चांगला प्रयत्न होता. वेगळ्या टेक्स्चरचा आवाज आहे तुझा, तुझ्या स्टाईलचं गाणं नाही आहे. जेव्हा मोस्टली 6/8ची गाणी येतात ना, तेव्हा
ती बीट धरून ठेवणं खूप गरजेचं असतं. आपल्याला ऐकताना खूप सोपं वाटतं की अशी गाणी, आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना, बख्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलो या माय हुडॉन, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला ब्रिंग इट ऑन. हे ना ढांगडा डाकडा ढांगडा राकडा ढांगडा हे ना, हे अंगात पाहिजे. तू पूर्ण गाणं ड्रॅग करत होतास, अरे खेचत होतास. त्यामुळे आम्हाला डॅड पण मुकडालाच असं झालं, अरे टेम्पोत का होत नाहीये. टेम्पोला कुठेही थोडंसं क्वांटाईज जर नसेल ना, हलतं गाणं, गेलं तुमचं गाणं, काहीच नाही करू शकत. तर ह्या खूप बारीक गोष्टी आहेत. ह्याही गाण्यांवरती जितका तुम्ही बाकीच्या गाण्यांवर विचार करता, तसं ह्याही जॉनरला तितक्याच प्रेमाने विचार करा आणि तितकंच प्रेम द्या. कारण की हे शिकून येत नाही, हे तुम्हाला समजूनच गावं लागतं आणि हे शब्द कसे बाहेर लोकांपर्यंत पोहोचवायचे हे तुम्हालाच कळायला पाहिजेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. राहुल दादा. हे बघ, आदर्शने अतिशय विस्ताराने आणि अतिशय समर्पक पद्धतीने सगळं सांगितलं या गाण्याविषयी. मी अजून काही बोलणार नाही. मी फक्त तुझं अभिनंदन करतो, कारण तू वेगळं गाणं चूज केलंस. कसं का झालं असे ना, वाईट झालं नक्कीच नाही. सो ऑल इज नॉट बॅड, ऑल इज वेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आनंदजी. मी एक सांगू इच्छितो, या ठेक्याची गाणी म्हणजे संबळ ठेक्याची गाणी एक बार क्लासिकल गाणाऱ्यांचं नाव फार उशिरा होतं, पण अशा गाणाऱ्यांची नावं म्हणजे हे संबळ जे गाणं गातो, जो कोणीही गाव, ज्यांनी हे गाणं बनवलं त्यांचंही नाव या संबळमुळंच झालेलं आहे. कोंबडी पळाली तंगडी धरून, आणि खरोखरच माझं पण नाव त्यामुळंच झालेलं आहे. नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला. ज्यांनी ज्यांनी संबळची गाणी गायली ते एका गाण्यामध्ये हिट होतात, पण त्यांनी ते धरून ठेवलं तर टिकतात. नाही तर मग एक गाणं आलं पुढल्या वर्षी गायब, तसं होता कामा नये. एक तर एक ठेवा, प्रयत्न करा, अजून चांगलं होईल. आणि आता वेळ झाली निकालाची. काय आहे तुमचा निर्णय? आत्ताचा जो आम्ही पॉइंट देणार आहोत तो नादमधुर सह्याद्रीला मिळणार. कॉंग्रॅच्युलेशन्स कैवल्य, नादमधुर सह्याद्री आणि सावनी. ओंकार, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. या टेन्शनवाल्या रिझल्ट नंतर मी जाणार आहे अभिजितकडे. अभिजित, आज आपल्याकडे आनंद सर आले आहेत, तर तू त्यांच्यासाठी काही खास तुझ्या शैलीमध्ये काही तयार केलंयस की नाही? तयार तर केलेलं आहे, तर एक 2 ओळी मी त्यांना सादर करतो. वा. अरे पहाडाला मत्सर वाटावा बुलंद या आवाजाचा, शिंदेशाही आवाज आहे, गर्व उभ्या महाराष्ट्राला, जी जी रजी हे. थँक्यू. थँक्यू. तुम्ही इथं असणं आमच्यासाठी खूप म्हणजे आशीर्वाद आहे. तो असाच आशीर्वाद आम्हा सगळ्या कलाकारांना देत राहा नक्कीच. थँक्यू दादा. थँक्यू. थँक्यू. क्या बात है अभिजित, मस्त. आनंदजी, हा क्षण आम्हाला आमच्या हातातून जाऊ द्यायचा नाहीये. मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही प्लीज या मंचावर एक गाणं आमच्यासाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी सादर करावं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या कपुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या कपुण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, गावा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला.
नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला तव 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 नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. थँक्यू 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 धन्यवाद. आनंदजी मी काय बोलू तुमच्या गाण्याबद्दल. आम्ही इथे सगळेच इथे जण उभे राहिले आणि मी अक्षरशः मागे नाचत होते. थँक्यू सो मच. धन्यवाद. राहुल आता कोणाला पाठवणार आहेस तुझ्या टीम मधून? अश्विनी मिथे. अश्विनीसाठी जोरदार टाळ्या. अहो येता जाता धक्का का हो मारता नक्षीदार पत्राला हात का हो लावता हे रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून घालाऊ माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी हो रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून गलाऊ माझ्या साडीला नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची येलाची बैलाची घुंपियल राघू मोर जोडीला घुंपियल राघू मोर जोडीला हातन गलाऊ माझ्या साडीला हातून गलाऊ माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी हो रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून गलाऊ माझ्या साडीला हातून गलाऊ माझ्या साडीला हातून गलाऊ माझ्या साडीला. मला असं वाटतं सगळ्यात पहिले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या संदीप दादासाठी आणि मनीषसाठी. अश्विनी ऑडिशनला तुला आदर्श असं म्हणला होता की तुझे सूर थेट त्याच्या वडिलांसारखे काळजात घुसतात आणि लागतात. तर आज ते समोर बसलेत आपण त्यांनाच पहिले विचारूयात. आनंदजी ज्या वेळेला मला कोणाचंही गाणं आवडतं तर मी स्पष्ट सांगतो आणि खुश होतो. मी थँक्यू सर थँक्यू. खरोखरच जबरदस्त गायलं पण ही टॉप 3 मध्ये जरूर जाऊ शकते Thank हे you, मी sir. शाश्वतीने सांगतो. क्या बात आहे. तुमच्यासाठी पण. राहुल दादा एवढ्या सुंदर कॉमेंट्स तुला मिळाल्या आहेत आनंदजींकडनं. अप्रतिम गायलीस. पहिला सूर लागल्यानंतरच कळतं की गाणं चांगलं होणार आहे की नाही. ॲक्च्युली आशाबाईंनी गायलेलं आहे ते गाणं आणि इतकं सुंदर गायलं आहे आणि लताबाईंचं म्युझिक आहे. मला आवडलं काय की तू कॉपी नाही केलंस, तुझ्या आवाजात तू गायलंस, हे मला सगळ्यात जास्ती आवडलं. एक्साईट झाल्यामुळे ना काय होतं कधी कधी थोडंसं आपण ओव्हरबोर्ड जातो आणि सुरांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. पण माझं असं मत आहे की परफॉर्मन्स एवढा जबरदस्त झाला
की मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. इतका तुझा परफॉर्मन्स मला आवडला. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आदर्श. आपल्या मंडळाचे ढोलकेपट्टू आणि संदीप दादा यांच्यासाठी मी माझ्या शिंदेशाही टाळ्या वाजवतो. आणि अश्विनी क्या बात आहे. नेहमीच तुझा आवाज ऐकून मला खूप बरं वाटतं. एक काहीतरी महाराष्ट्राला आपण वेगळा आवाज संगीत सम्राटच्या निमित्ताने देतोय आणि याचा आनंद मिळतो, नेहमीच मिळतो. तर खूप बरं वाटतं तू ज्यावेळेस छान गातेस आणि काहीतरी असं ठसकेबाज गाणं तुझं जॉनर आहे, छान गायलंस तू. हा माझ्यासाठी खूपच गोड परफॉर्मन्स होता. तर आपण काहीतरी चांगलं करूया, तोंड गोड करूया. ओ थँक्यू. वा वा वा. सावनी, आता तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? जरा मला असं वाटतं मीही एखादा शेर होऊनच जाऊ दे म्हणजे. वा वा वा. वा वा. इर्शाद. क्या बात आहे. थँक्यू सर. माझं ज्यांच्यावर खूप आहे प्रेम, बर, माझं ज्यांच्यावर खूप आहे प्रेम, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. येत आहेत द बँड 4M. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात 4M बँडचं. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. माझं फेवरेट गाणं तुम्ही सादर केलं, त्यामुळे थँक्यू सो मच. राहुल दादा, तुम्ही आत्तापर्यंत इतका चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला उठून उभं राहायला लागलं होतं, तुम्ही भाग पाडलं होतं आम्हाला. आणि आत्ता तुम्ही जे वाजवलं ते गाणं म्हणजे आयकॉनिक गाणं आहे, जिया जले. त्याच्यामुळे ते प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं गेलेलं गाणं आहे. आणि एक्सपेरिमेंट म्हणून तू सतार मला वाटतं तू वाजवत नाहीस, फार शिकला नसशील तू. तर तुझा प्रयत्न मला आवडला. म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करणं, विच वॉज व्हेरी गुड. पण मध्येच तुझा काय कुठेतरी हात स्लिप झाला आणि पहिल्यांदाच लय तुम्हाला मिळाली होती ती त्यांनी वाढवली. ती मुद्दाम वाढवली का नाही आम्हाला ऐकताना असं वाटलं की सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अरे बापरे स्लो सुरुवात झाली म्हणून लय वाढवली. आणि सगळं ना डिस्कनेक्टेड वाटत होतं. कोरस जो होता आणि ते सगळं इट वॉज ऑल नॉईज टू मी.
त्यामुळे तुम्ही खरंच विचार करायला पाहिजे. पुढे जाऊन तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर यू हॅव टू गेट युअर ॲक्ट टुगेदर. ओके, ऑल द बेस्ट. आदर्श. मला ना बेसिकली गाण्याची जी मेलोडी आहे ओरिजिनल, जी तू लीडवर वाजत होता, मला ती तेवढीशी काय आवडली नाही मित्र. आज लताजींनी गायलेलं गाणं आहे ते सुरू झालं, जिया जले जा जले ननोतले, सगळं लक्षात येत रे, तारा तारा. आधी तुम्ही ते दिमडी वापरून तो साऊंड क्रिएट करण्याचा डंक डंक टाक तारा टाक दग 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 ताक ताक ते करत होता, छान वाटत होतं. पण तुझं लीड आहे ना ते पकडून ठेवत नव्हतं त्या वेळेला. नंतर बेसचा ग्रूव्ह सुरू झाला, तिथे तुमची पकडापकडी झाली एकमेकांची. अरे तेव्हा आम्हाला झालं यार, का ह्या बँड बाबतीत असं झालं. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं की हे व्हायला नको होतं. आणि नंतर पूर्ण परफॉर्मन्स विस्कळीत झाला रे तुमचा, आणि तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत. एकीकडे 4M बँड आणि राहुलच्या टीम मधून अश्विनी, काय आहे तुमचा निर्णय? तो एक पॉइंट मी आणि दादा आम्ही खूप विचार करून एकाच टीमला देतोय, तर तो एक पॉइंट जातोय सूरसाज विदर्भ राहुलच्या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी, राहुल, तुम्ही दोघेही बसू शकता. फायनली नादमधुर सह्याद्री आणि सूरसाज विदर्भ या दोन्ही टीम्स मधल्या सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. पाहूया या दोन्ही टीमचा स्कोरबोर्ड कुठवर आलाय ते. नादमधुर सह्याद्रीचा स्कोर झालाय 4 गुण आणि सूरसाज विदर्भचा स्कोर झालाय 4 गुण. सो इट्स अ टाय. दोन्ही टीमचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आनंद सर, तुम्ही तुमच्या या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आमच्या या मंचावर आलात. आम्हाला खरंच खूप आनंद झाला आणि तुमची गाणी ऐकून तर अख्खा महाराष्ट्र नाचायला लागतो आणि आम्हालाही ही गाणी खास तुमच्या शैलीत इथं लाईव्ह ऐकायला मिळत आहेत. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही आमच्यासोबत असणारच आहात, त्यामुळे आमचा आनंद आता डबल झालाय. त्यामुळे थँक्यू सो मच. मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. आणि उद्या अभिजित कोसंबी आणि त्याची टीम लयदार मराठवाडा भेटणारे जुईलीच्या म्हणजे स्वरमय कोकण या टीमशी. मित्रांनो, उद्याचा भाग निर्णायक भाग असणार आहे, त्यामुळे एलिमिनेशन राऊंड उद्याच्या भागात होणार आहे. पण त्याआधी होणार आहेत या कमाल स्पर्धकांचे धमाल परफॉर्मन्सेस, कॅप्टन्सची कॉम्पिटिशन, आनंद सरांची गाणी आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा. शिंदेशाही शैलीत म्हणायचं झालं तर उद्याच्या एपिसोडचा आवाज वाढव. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल आणि तथास्तु.